हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती। तर मित्रांनो, आता तुम्हाला एक जबरदस्त भाग पाहायला मिळणार आहे। आनंदी या सिरियलमध्ये खूपच मोठा ट्विस्ट आलेला आहे। तर आनंदीचा इथे भयानक ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये आता इलाजानंतर तिची दृष्टी जी आहे ती वापस येणार आहे। आणि आता इथे नक्की हे सगळं कसं घडलं हे आपण जाणून घेऊयात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप न करता पहा। तर त्याच नंतर आता इकडे आरती आणि आरची दोघेही जणी आनंदीला शोधण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेला असतात। आणि त्याच वेळी जेव्हा छाया आनंदीची रेकॉर्डिंग इथे घरच्या सगळ्यांना ऐकवत असते, त्यावेळी आरती तिथे पोहोचते आणि आरतीला असं दिसून येतं की आनंदीला या घरातल्यांना आनंदीची अजिबात काळजी नाही आहे। तर त्यावेळी आनंदी मालक साहेबांकडे रिक्वेस्ट करत असते की मालक साहेब, काहीही करा पण माझ्या आनंदीला शोधून काढा। तर त्यावेळी आता आरची ही या मालक साहेबांकडे म्हणत असते की हो मालक साहेब, आता तुम्हीच एक आहात जे आनंदीला शोधू शकतील। तर आता इथे आरतीला फक्त एकच आशा दिसत होती। तर त्यानंतर आरती जी आहे ती बोलते की थांब आरचे, मी आता ह्यालाच फोन करून पाहते, असं म्हणत आता आरतीने त्यांच्या मित्राला कॉल केलेला आहे। त्यानंतर त्याला फोन केल्यानंतर आरती त्याला विचारू लागते की तुझ्याकडे आनंदी आली आहे का? तर त्यावेळी तो समोरचा मुलगा जो आहे तो बोलतो की नाही रे, आनंदी माझ्याकडे नाही आली। तर आता तो मुलगा तिच्याशी बोलत असतानाच समोरून काही व्यक्ती जे आहेत ते येतात, धावपळ सुरू होते। तर समोर इकडे तो व्यक्ती जो आहे आरतीच्या सोबत बोलत असतो, तो बोलतो की आरती, मी तुला नंतर फोन करतो हां, कारण इथे खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे। तर आता आरती बोलते की काय ॲक्सिडेंट? तेवढ्यातच एक माणूस जो आहे तो तिथे येतो आणि बोलू लागतो की ज्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला आहे ना, ती मुलगी आंधळी आहे, बहुतेक म्हणूनच तिला दिसलं नसावं। त्यावेळी आता असं ऐकल्यानंतर आरतीला खूप मोठा धक्का बसतो। आरती बोलते की काय, ती मुलगी आंधळी आहे? असं बोलल्यानंतर आता इथे त्या मुलालाही म्हणजेच आरतीच्या समोरच्या मित्रालाही डाऊट येतो की कुठे ही आनंदी तर नाही ना। तर आता इथे आरती आनंदीला शोधत असते, म्हणून त्यालाही कुठेतरी वाटतं की नक्की आनंदी तर नाही ना। हा विचार करताच आता इथे माई आणि बापू जे आहेत ते फोनच्या जवळ जातात आणि इकडे आरतीला खाली बसवतात। त्यावेळी बापू आरतीला सांगतात की आरती, एक काम कर, तू त्या मुलाला सांग की असंच व्हिडिओ कॉल घेऊन त्या मुलीपर्यंत जा ज्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला आहे। तर आता इथे आरतीच्या म्हणण्यानुसार तो मुलगा त्या मुलीपर्यंत गेलेला आहे आणि इकडे तिथपर्यंत गेल्यानंतर तो व्हिडिओ कॉलमध्ये दाखवतो की ती मुलगी नक्की कोण आहे। त्याचवेळी आता आरतीला लगेचच आनंदी दिसते, आनंदीची साडी वगैरे सगळं काही दिसतं। तर त्यावेळी आरती जी आहे ती म्हणू लागते की आपल्या आनंदीचा ॲक्सिडेंट झाला आहे। असं म्हटल्यानंतर आता युगंधर जो आहे तो जवळ येतो आणि आरतीला बोलू लागतो की तुम्हाला काही समजतं की नाही, तुम्ही ऐकलं नाहीत का फोनवरती तो व्यक्ती काय म्हणत होता? त्यावेळी आता इथे आरतीला कळत नाही की मालक साहेब काय म्हणत आहेत। तर त्यावेळी मालक साहेब जे आहेत ते आरतीला म्हणतात की तो व्यक्ती पाठीमागे ऐकलं नाही का, तो व्यक्ती फोनवरती काय म्हणत होता, एका आंधळ्या मुलीचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि आपली आनंदी आंधळी थोडी आहे। तर त्यावेळी आता इथे बाकीचे सगळे शांत होतात, पण आरती मात्र रडू लागते। कारण आता आरतीला माहीत असतं की मालक साहेबांना माहीतच नाही आहे की आनंदी आंधळी आहे। त्यावेळी आता इथे पृथ्वी जो आहे तो बोलतं की आनंदी जी आहे ती आंधळीच आहे आणि आता असं म्हणू नका की तुम्हाला हे सत्य माहीत नाही आहे। त्यावेळी आता युगंधरला खूप मोठा धक्का बसलेला आहे की आनंदी आंधळी आहे। तर आता इकडे असं म्हटल्यानंतर युगंधर त्या फोनजवळ येतो आणि व्हिडिओ कॉलमध्ये पाहतो की खरंच ती आनंदी आहे का? तर आता तो जवळ गेल्यानंतर युगंधरला कळतं की हो, ही आनंदीच आहे। आता युगंधरने ही खात्री करून घेतली, युगंधरलाही खूप मोठा धक्का बसलेला आहे। त्यावेळी आता इथे युगंधरला सगळे क्षण आठवू लागतात की कशा पद्धतीने आनंदी आंधळी असून सुद्धा त्याची दरवेळी मदत केली। म्हणजे एक मुलगी एक स्वतः आंधळी होती पण नेहमी दुसऱ्याची मदत करायची आणि आता आता तिचा स्वतःचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि आज ती अशी पडली आहे जसं की तिला कोणीच नाही आहे। तर त्यावेळी युगंधर जो आहे तो खूपच इमोशनल होतो। खरं तर तो कोणालाही दाखवत नाही की तो किती तुटून गेलेला आहे।
आनंदीने युगंधरसाठी खूप काही केलं होतं. दरवेळी युगंधरला नेहमी कुठल्या ना कुठल्या प्रॉब्लेममधून सोल्युशनही मिळवून दिलं होतं. तर त्यावेळी युगंधरला खूप राग येतो. युगंधर बोलतं की तुम्हा सगळ्यांना माहिती असून मला हे कसं कळालं नाही आजपर्यंत की आनंदी आंधळी आहे. कुणीही मला सांगण्याचा प्रयत्न का केला नाही आजपर्यंत. तर त्यावेळी माई ज्या आहे त्या युगंधरच्या जवळ येतात आणि युगंधरला बोलू लागतात की युगंधर, हे सगळं ना फक्त शिल्पामुळे झालेलं आहे. शिल्पानेच आम्हा सगळ्यांचं तोंड बंद करून ठेवलं होतं आणि शिल्पानेच आम्हाला हे सत्य तुझ्यापासून लपवून ठेवायला सांगितलं होतं. तर आता इथे युगंधर जो आहे तो तिच्यावरती प्रचंड भडकतो. युगंधर बोलतं की काय शिल्पाताई, आत्तापर्यंत मी तुला नेहमी बहिणीचा दर्जा देत आलोय, पण जर तुला माझ्या आयुष्यात काय चांगलं आहे काय वाईट आहे हे जर कळतच नसेल तर काय फायदा, सांग ना मला. तर आता युगंधरला शिल्पाचा खूप राग आलेला असतो. तर आता विद्याधर जो आहे तो बोलतो की एक नवरा बायकोला ओळखू शकला नाही, असा असतो का नवरा? एका नवऱ्याला बायको आंधळी आहे की चांगली आहे हे सुद्धा ओळखता आलं नाही, काय तर म्हणे मी तिचा नवरा आहे. असा विद्याधर तिथे खूप काही बोलू लागतो आणि त्यावेळी युगंधर खूप चिडलेला असतो. खरं तर आनंदीची जी काही अवस्था झाली होती ना, त्याला जबाबदार फक्त विद्याधर, शिल्पाताई आणि बाकीचे सगळे आहेत, हे युगंधरला तर माहीतच असतं. पण आता युगंधर बोलतो की नाही, आता इथून पुढे हे चालणार नाही, आनंदी बरी झालीच पाहिजे. असं म्हणत आता इथे युगंधरने शिर्केला सांगितलं आहे की शिर्के गाडी काढा, आत्ताच्या आत्ता आपल्याला तिकडे जायचं आहे, आनंदी कशी आहे ते पाहायचं आहे. तर आता माई आणि बापू देखील युगंधर सोबत जाण्यास हट्ट करू लागतात. तर इकडे पृथ्वीला कुठेतरी मनात वाईट वाटत असतं की खरंच आनंदीने त्यांच्यासाठी खूप काही केलं आहे. आंधळी असून सुद्धा तिने खूप काही केलं आहे. फक्त गोष्ट त्याच्या आईची होती, त्याला फक्त त्याच्या आईची जागा कोणाला द्यायची नव्हती, म्हणूनच त्याला आनंदीला या घरातून बाहेर काढायचं असतं आणि त्याचमुळे त्याला दोघांमध्ये डिवोर्स व्हायला हवा होता. पण त्याने असं कधीच वाईट इच्छिलं नव्हतं की आनंदीचा ॲक्सिडेंट व्हावा आणि कुठे तिला जखम वगैरे, कुठे तिला त्रास वगैरे व्हावा. तर या सगळ्याचा ना त्यालाही त्रास होतो खरं तर, पण तो सगळ्यांसमोर दाखवत नाही. पण आता इकडे युगंधर या सगळ्यांवरती प्रचंड चिडलेला असतो. तर त्यानंतर आरती बोलते की मालक साहेब, आपल्याला आत्ता निघायला हवं, आपण तिकडे पोहोचायला हवं. आनंदी कशी असेल, आनंदी एकटीच आहे. त्यावेळी आता मालक साहेब जे आहे ते बोलतात की चल आरती, तूही माझ्याबरोबर चल. असं म्हणत आता ते आरतीला सोबत घेऊन जातात. इकडे आरती खूप रडत असते. आरतीला तिची खूप काळजी वाटत असते. सगळ्यात जास्त काळजी तिला आबांची वाटत असते. जर आबांना ही गोष्ट कळाली तर आबांना किती मोठा धक्का बसेल हाही प्रश्न तिला पडलेला असतो. तर त्यानंतर आरती आणि युगंधर दोघेही जण हॉस्पिटलला जाण्यासाठी निघतात. कारण आता इकडे शिर्केनी फोनवरच सगळं काही हँडल केलं होतं. फोनवरच आनंदीला त्यांनी हॉस्पिटलला ॲडमिट करायला सांगितलं होतं. तर आता इकडे आनंदी खूप वाईट अवस्थेत असते. आनंदीच्या हातापायाला अजिबात लागलेलं नसतं, पण आनंदीच्या डोक्याला मार लागलेला आहे. कुठेतरी ती धडकली आहे जाम, त्यामुळेच तिच्या डोक्यातनं खूप रक्तस्राव झालेला असतो आणि आता यामुळे कदाचित आनंदीचं ऑपरेशनही करावं लागणार आहे. तर त्याचनंतर इकडे घरी माई आणि बापू सतत रडत असतात. त्यांना तिची खूप काळजी वाटत असते की आनंदीच एक असते जिला या घराची काळजी होती. तर आता इथे माई जी आहे ती रडू लागते की समिधानंतर आनंदी जी आहे तिने मला कधीही समिधाची आठवण येऊ दिली नाही. नेहमी समिधासारखं माझ्याशी बोलायची, माझ्याशी वागायची, माझ्याशी प्रेम करायची आणि मीही तिला माझी मुलगी मानली होती. आता मी जशी माझी एक मुलगी गमावली तशी मला दुसरी मुलगी गमवायची नाही आहे. तर आता माई देवाकडे जाते आणि देवाला प्रार्थना करू लागते आणि इथे बापू देखील तिला सावरतात की आवर स्वतःला. बापू देखील देवापाशी हात जोडतात आणि देवाला म्हणतात की देवा, एकदा आमची खूप मोठी परीक्षा घेऊन झाली आहे तुझी, पण आता यावेळी नाही. आम्हाला आमची मुलगी सुरक्षित हवी आहे, तिला काहीही होऊ देऊ नको देवा. असं आता ते दोघेही जण देवापुढे प्रार्थना करत असतात. आणि इकडे प्रांजल आणि मिताली ते दोघेही जण ह्या शिल्पाबरोबर सामील असतात. खरं तर प्रांजल आणि मितालीला हे वाटत नव्हतं की तिचा ॲक्सिडेंट व्हावा, फक्त तिने हे घर सोडून जावं असंच त्यांची इच्छा होती. पण इकडे शिल्पा म्हणते की एकदाची गेली ना बरं होईल. शिल्पाला कुठेतरी याचा काहीच फरक पडत नसतो, कारण तिला
आनंदी या घरात नकोच आहे, म्हणून शिल्पा कुठल्याही थराला जायला तयार होते. तर त्यानंतर इकडे आरती आणि मालक साहेब दोघेही जण हॉस्पिटलला पोहोचले आहेत. हॉस्पिटलला गेल्यानंतर आरती रडू लागते. आनंदीला पाहताच तिचे अश्रू अनावर होतात आणि त्यावेळी आता इथे मालक साहेब आनंदीच्या डॉक्टरांना भेटतात की आनंदी कशी आहे, आणि डॉक्टर सांगू लागतात की त्यांचं ना खूप ब्लडिंग झालं आहे, त्यामुळे आता त्यांना ऑपरेशनची गरज आहे. त्यांच्या डोक्याला खूप जास्त मार लागलेला आहे, पण ऑपरेशन खूप क्रिटिकल आहे. या सगळ्यातनं एक गोष्ट घडू शकते. कदाचित त्यांची दृष्टी जी आहे ती कायमचीच जाऊ शकते किंवा ती कायमची येऊ शकते, असं होईल. तर आता इथे आरती जी आहे ती बोलते की डॉक्टर तुम्ही काळजी करू नका. आनंदीला तसंही दिसतच नाही आहे, तिला दृष्टीच नाही आहे. पण जर हे ऑपरेशन केल्याने जर तिची दृष्टी येत असेल तर त्याच्यामध्ये आपलाच फायदा आहे. तर आता इथे मालक जो आहे म्हणजे मालक साहेब जे आहेत ते बोलू लागतात की हो डॉक्टर, आनंदीला दिसत नाही आहे, ऑलरेडी तिला दृष्टी नाहीच आहे, पण जर हे ऑपरेशन केल्याने तिला दृष्टी येत असेल ना तर ते करा, आणि त्यासाठी कितीही खर्च लागला ना तरीही मागे पुढे पाहू नका. फक्त आनंदीला व्यवस्थित करा आणि तिची दृष्टी वापस आणा. तर आता डॉक्टर बोलतात की हो नक्कीच, आम्ही आमचे प्रयत्न नक्कीच करू. तर आता इथे सगळं काही युगंधरने आणि आरतीने डॉक्टरांच्या भरवशावर सोडलेलं असतं. तर त्यावेळी आता दोघेही जण तिथेच बाहेर उभे असतात आणि इकडे डॉक्टरांनी आनंदीला ऑपरेशनसाठी घेऊन गेलेले असतात. पण मात्र आर्ची अजूनही हॉस्पिटलमध्ये रडत बसलेली असते. आर्ची खूप लहान असल्यामुळे तिला ना आरतीताई जवळ जाते आणि बोलते की आपल्या आनंदीताईला काही होणार नाही आरचे, तू नको काळजी करूस, तू नको रडूस, असा बोलून ती तिला समजावत असते. इकडे आता आनंदीला ऑपरेशनला नेऊन बराच वेळ झालेला असतो आणि आता डॉक्टर बाहेर येतात. डॉक्टर बाहेर आल्यानंतर डॉक्टर इथे मालक साहेबांना सांगतात की मिस्टर युगंधर, तुमच्या मिसेसचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे आता त्यांची दृष्टीही परत आलेली आहे. असं ऐकल्यानंतर आता युगंधरला खूप आनंद होतो आणि इकडे आरतीलाही खूप आनंद होतो. आता फायनली आनंदी ही पाहू शकेल, असं आता इथे झालेलं असतं. तर आता इकडे आनंदीला भेटण्यासाठी आरती अगदी उत्सुक झालेली असते. तर आता डॉक्टर बोलतात की त्यांना थोड्याच वेळानंतर शुद्ध येईल आणि त्यानंतर तुम्ही त्यांना भेटू शकता, असं म्हणत आता इकडे डॉक्टर तिथून निघून गेलेले आहेत आणि मालक साहेब आणि आरती दोघेही जण खिडकीतून आनंदीला पाहत असतात.